महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनातील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। आमदार विकास ठाकरे यांनी रिसोडचे आमदार अमित झांक यांना दिलेल्या जेवणात एक माशी आढळली असल्याची माहिती दिली। तर हा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सरकारवर टीका करत राज्याच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत तत्काळ चौकशी आणि आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सर्व 288 आमदार आहेत। दुपारी कुठे ना कुठे आपण आपल्या या विधान भवनाच्या परिसरातच आपण जेवण्यासाठी जातो आणि इथे येणारं हे अन्न हे सुरक्षित आहे काय, हायजेनिक आहे का? मला वाटते की याची सुद्धा, कारण की आमच्या पक्ष कार्यालयात त्या दिवशी अमित झांकजी जेवत होते आणि चक्क थोडं जेवल्यावर त्यांच्या भातात माशी मिळाली। त्याचा फोटो आम्ही काढून ठेवलेला आहे। तर मला असं वाटतं की या परिसरात सुद्धा येणारं ज्या हॉटेल्समधनं कॅटर्समधनं तुमच्या दालनात असो की आमच्या दालनात असो, हे अन्न हे बरोबर येते का, आपण तरी सुरक्षित आहोत काय, याची चौकशी झाली पाहिजे। आणि मला वाटतं की दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे आणि त्याबद्दल निश्चितपणे विधिमंडळ स्तरावरती विधान भवन स्तरावरती आम्ही चौकशी करून या संदर्भात उचित उपाययोजना करू।